determinant. Topic second, determinant. आपल्या हेडिंग सर्वांनी आपण 10वीलाही डिटर्मिनंट हा टॉपिक बघितलेला आहे. तोच टॉपिक इथं परत एकदा आपण बघतोय. काही त्याचे ऍडव्हान्स फीचर आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचे आहेत. डिटर्मिनंटचे युजेस, त्यांचे ऍप्लिकेशन्स ही आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असताना बघायचे. आपण 10वीला काय केलं की डिटर्मिनंट कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा हेही बघितलं आणि एक ऍप्लिकेशन त्याचं जे की क्रॅमर्स रूल ने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात हेही बघितलेलं होतं. आता त्यामध्येच आपण 3x3 ऑर्डर म्हणजे रोज आणि कॉलमची संख्या जर 3 असेल तर आपण कशा पद्धतीने डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे हे आपण इथं बघणार आहे. आता डिटर्मिनंट म्हणजे काय असतो, कोण सांगेल? 10वीच्या बेसवरती determinant of order 2x2 and 3x3 and simple example. ओके, 2x2 ऑर्डर 3x3 ऑर्डर आहे. The determinant is useful for solving linear equation. Also, it is useful for finding area of triangle. ठीक आहे. सुरुवातीला आपण त्याचे इंट्रोडक्शन लिहून देऊया. सर्वांनी इंट्रोडक्शन लिहून घ्या. डिटर्मिनंटच्या खाली हेडिंग टाका इंट्रोडक्शन म्हणून. लिहा खाली त्यामध्ये डिटर्मिनंट इज, लिहून घ्या सर्वांनी, सांगतोय त्या पद्धतीनं. डिटर्मिनंट इज an square arrangement of numbers in a bracket मध्ये लिहा रियल और कॉम्प्लेक्स. सर तुमच्या विषयाला दुसरी वही करायची काय? का सर लेट जॉईन. मॅथ्स हा सेपरेट विषय आहे, सब्जेक्ट आहे. त्या सब्जेक्टला सेपरेट एक वही करायची. होमवर्क साठी एक वेगळी वही करायची आणि रेग्युलर साठी एक वेगळी वही करायची. म्हणजे क्लासमध्ये होईल ते आपल्या याचा रेग्युलर मध्ये लिहा. सर तुम्ही बोललेला फर्स्ट चॅप्टर झाला की असाइनमेंट देणार आहे, म्हणजे चॅप्टर वाईज असाइनमेंट देणार आहे. दिवेके त्याच्या तारखा वगैरे आपल्याला काढायच्या. आम्ही एका वहीत लिहिले सगळं. आम्ही सगळे एका वहीत लिहिले. सुरुवातीपासून नव्हता का तो? कालपर्यंत मी सांगितलंच होतं की प्रत्येक वेळी सांगितलं की प्रत्येक दिवशी सांगत गेले नाही केलं की तुम्हाला प्रत्येक वेळी जे आपलं इथं क्लास मध्ये होतं ते रेग्युलर वहीमध्ये लिहा. जे होमवर्क म्हणून दिलं जातं ते वेगळ्या वहीमध्ये लिहा.
आणि असाइनमेंट साठी ही असाइनमेंट बुक आपण असाइनमेंट देतोय तुम्हाला. ही नोटबुक तुम्हाला त्या किट मध्ये दिलेल्या आहेत. त्यात फक्त असाइनमेंट घ्यायच्यात, त्याचे मार्क्स वगैरे तुम्हाला त्यामध्ये दिले जातील परत चेक करून त्यामध्ये. आता जर म्हणजे सर तुम्ही आता जे शिकवता ते गणित आणि तुम्ही जे गणित सोडवायचे ते दुसऱ्या वहीतले येतं का? हा, त्याच पद्धतीने लिहायचं आहे आपल्याला. एक रेग्युलर वही करा, एक होमवर्क वही करा. सर आम्ही आता एका खालीच लिहिलंय, हा म्हणजे सर एका वहीतच लिहिलंय. एक्सरसाइज टाकलं आणि त्याच्या खाली तुम्ही सांगितलेले होमवर्क सॉल्व्ह केले. मी सुरुवातीपासून सांगितलं की हो. सर आम्ही सगळं लिहिलं, तुम्ही शिकवता ते सगळं एकाच वहीत लिहिलं. सर ह्या चॅप्टर पासून तसं सुरू करतो. ठीक आहे, करा. डिटर्मिनंट सुरुवातीपासून बघा. इंट्रोडक्शन मध्ये डिटर्मिनंट इज अन स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर्स ब्रॅकेट मध्ये रियल और कॉम्प्लेक्स ब्रॅकेट कंप्लीट in square form. In square form. Full stop. हे डिटर्मिनंट म्हणजे एक स्क्वेअर अरेंजमेंट असते नंबरची, की ज्यामध्ये रिअल आणि कॉम्प्लेक्स या दोन्ही पद्धतीचे नंबर्स असतात. आता ते रिअल नंबर तर आपल्याला ऑलरेडी माहित असतात. कॉम्प्लेक्स नंबरचा जो पार्ट असतो तोही आपल्याला इथं या सब्जेक्ट मध्ये आपल्याला शिकायचं आहे, तेही आपण सांगूयात. त्यानंतर फुल स्टॉप ने पुढे लिहा. डिटर्मिनंट्स वेअर first introduced for solving linear system. And have important engineering applications. माइक बंद करा, पुन्हा चालू आहे. संकेत भोसले माइक बंद करा. भोसले सर कुलकर्णी एंड पासून पूर्ण सांगा सर. सिस्टम एंड ठीक आहे. And have important engineering applications. In a system of applications नंतर in systems of differential equations. Differential DIFFERENTIAL. Differential equations, comma
इलेक्ट्रिकल नेटवर्क, इलेक्ट्रिकल नेटवर्क कॉमा hygiene value, EIGEN, EIGEN, hygiene value, hygiene value problems. Full stop. म्हणजे डिटर्मिनंट इंटरव्हल कशासाठी केलेला आहे? सॉल्विंग लिनियर सिस्टीमची जी इक्वेशन्स आहेत, जे आपण क्रॅमर्स रूल म्हणतोय, ती जी एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय क्रॅमर्स रूल ना, ती आपल्याला लिनियर सिस्टीम मधली इक्वेशन्स आहेत. आणि त्यांचा इम्पॉर्टन्स कुठं आहे? तर इंजिनिअरिंगची जी ऍप्लिकेशन्स आहेत, कोणत्या ठिकाणी? डिफरन्शियल इक्वेशन्स, इलेक्ट्रिकल नेटवर्क, हायजीन व्हॅल्यू प्रॉब्लेम, या प्रॉब्लेम्स मध्ये ही जी लिनियर सिस्टीमची जी इक्वेशन येतात, ती इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला या डिटर्मिनंटचा यूज होतोय. ते आपण पुढे बघूयात. आपल्याला इथं काय आहे, डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे हे आता सुरुवातीला बघूया. त्याच्या खाली हेडिंग टाका, डेफिनेशन म्हणा, एक दोन लाईन सोडून हेडिंग टाका डेफिनेशन. Definition: an arrangement of numbers in equal number of rows and columns, equal number of rows and columns. Return in, त्याच्या पुढल्या return in two vertical lines, return in two vertical lines is called as, two vertical lines is called as determinant. Is called as determinant. And it is denoted as, it is denoted as capital D. त्या डिटर्मिनंटला डिनोट केलं जातं कॅपिटल डी काढलं जातं, किंवा डेल्टा. ट्रिअँगल म्हणजे त्याला आपण डेल्टा म्हणतोय. स्मॉल ट्रिअँगल काढायचा, डी न डिनोट केलं जातं किंवा डेल्टा न डिनोट केलं जातं, किंवा दोन वर्टिकल लाईनच्या मध्ये
तो डिटर्मिनंट लिहिला जातो. याचा अर्थ काय, डिटर्मिनंट ऑफ ए असताना खाली वाचायचं काय, डिटर्मिनंट ऑफ ए, दोन लाईनच्या मध्ये, त्याला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ ए. डेल्टा आहे ते सुद्धा आपलं डिटर्मिनंटच आहे. डी म्हणजे हेही डिनोट केलं जातं, हेही डिनोट केला, तिन्ही नोटेशन ही डिटर्मिनंटचीच आहेत. त्याच्या खाली लिहून घ्या, the horizontal arrangement म्हणजे जी आडवी जी अरेंजमेंट आहे त्याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज, काय म्हटलं जातं हॉरिझॉन्टल अरेंजमेंटला, rows. Horizontal arrangement is called as rows, and vertical arrangement is called as, काय असतं, columns. Vertical arrangement is called as columns. फुल स्टॉप करून खाली लिहा, the numbers inside the determinant, the numbers inside the determinant, are called as elements of determinant. Are called as elements of determinant. त्या डिटर्मिनंटचे एलिमेंट म्हणून त्याला म्हटलं जातं, आतले जे नंबर्स असतात ते. आता एक्झाम्पल बघूया म्हणजे क्लिअर होऊन जाईल की त्याला आपण थेरॉटिकल जे काही आहे ते आपण बघितलं. झालं सर्वांचं लिहून? Yes, sir. Yes, sir. आता एक डायग्राम काढतो, एक्झाम्पल म्हणून लिहून घ्या सर्वांनी. एक्झाम्पल फर्स्ट, डी इक्वल टू डिटर्मिनंट लिहितोय, डी इक्वल टू 2 3 1 -2 हा डिटर्मिनंट आहे. रोज किती आहेत इथं? 2 रोज आहेत आणि कॉलम्स किती आहेत? 2 कॉलम्स आहेत. फर्स्ट रो, सेकंड रो 2 रोज आहेत. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम 2 कॉलम्स आहेत, म्हणजे 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. ज्यावेळी ही रोज आणि कॉलमची संख्या समान असते त्यावेळी आपण त्याला डिटर्मिनंट म्हणतो. आणि डिटर्मिनंट हे 2 वर्टिकल अशा पद्धतीच्या लाईन्स लिहिल्या जातात डिटर्मिनंट साठी. म्हणजे 2 रोज आणि 2 कॉलम्स, इथं जे तिरकस ह्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे 2 × 2.
आणि या 2x2 ला त्याची काय म्हटली जाते? मेन डायगोनल. नाही 2x2 ला ऑर्डर म्हटली जाते. ऑर्डर त्याची काय झाली? 2x2 त्याची ऑर्डर झाली की ज्या डिटर्मिनंट कसा आहे? 2 रोजचा आणि 2 कॉलमचा आहे. म्हणून त्याची ऑर्डर 2x2 झाली. आता सेकंड एक एक्झाम्पल घेतोय. तेही बघा, लिहून घ्या सर्वांनी. 2 वर्टिकल लाईन्स मध्ये सांगा किती रोज आणि किती कॉलम्स आहेत? 3 rows एक and column 3 आणि columns. into 2. Column. 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 रोज आहेत हे, आणि कॉलम्स म्हणजे उभ्या लाईन्स. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, 3 कॉलम्स आहेत. म्हणजे त्याची ऑर्डर झाली किती? 3 by 3. 3x3. बरोबर आहे. ऑर्डर झाली 3x3. ऑर्डर तर लक्षात आली तुमच्या आता? हो सर. Yes, sir. हे एक्झाम्पल लिहून घेताय ना तुम्ही? हो सर, घेतोय. सर्वांनी एक्झाम्पल लिहून घ्या व्यवस्थित. झाले का सर्वांचं मग? Yes, sir. ओके. तर पुढचा एक डिटर्मिनंट घेतोय. d इक्वल टू 3 0 1 2 1 minus 1 6 2 7. माईक बंद करा. कोणा चालू आहे? यातली हे जे एलिमेंट आहेत याला काय म्हटलं जातं? Main diagonal. डायगोनलचे एलिमेंट. म्हणजेच याला लिहा खाली मेन डायगोनल. संकेत भोसले, माईक बंद करा. मेन डायगोनल जी तिरकी लाईन आहे त्यामध्ये नंबर्स आहेत कोणते? 3 1 आणि 7. हे जे नंबर्स आहेत त्याला मेन डायगोनल एलिमेंट म्हटलं जातं, किंवा त्याला प्रिन्सिपल डायगोनल म्हटलं जातं. मेन डायगोनल किंवा प्रिन्सिपल डायगोनल किंवा लीडिंग डायगोनल म्हटलं जातं. लीडिंग डायगोनल, मेन डायगोनल किंवा प्रिन्सिपल डायगोनल. आणि त्यालाच क्रॉस हे जे एलिमेंट आहेत याला म्हटलं जातं ओके सेकंडरी डायगोनल और एंटी डायगोनल. एंटी डायगोनल और सेकंडरी डायगोनल. हे आहेत प्रिन्सिपल मेन डायगोनल किंवा याला प्रिन्सिपल आपण डायगोनल म्हणतोय. मेन डायगोनल आणि इकडे प्रिन्सिपल डायगोनल आहे अँटी डायगोनल किंवा सेकंडरी डायगोनल. लक्षात आलं आता? हे डिटर्मिनंटची 3x3 असलं तरी प्रिन्सिपल डायगोनल कोणते, अँटी डायगोनल कोणता किंवा सेकंडरी डायगोनल कोणता
हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यांचे नोटेशन लिहून झाले सर्वांचे? ओके. आता नेक्स्ट लिहा व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू कशा पद्धतीने काढायच्या. सुरुवातीला 2/2 डिटर्मिनंट आपण बघूया, जे ऑलरेडी 10वीला झालेला आहे. ती एक्झाम्पल बघूया आणि त्यानंतर मग 3/3 ऑर्डरचे डिटर्मिनंट बघूया. सुरुवातीला 2/2 ऑर्डर डिटर्मिनंट. आता एक जनरल एक्झाम्पल घेतो. D equal to determinant A1 B1 A2 B2 की एका डिटर्मिनंट मध्ये 4 एलिमेंट आहेत. A1 B1 सेकंड रो मध्ये आहेत A2 B2. याला म्हटलं जातं काय? फर्स्ट रो. याला म्हटलं जातं सेकंड रो. A2 B2 म्हणजे सेकंड रो. A1 B1 फर्स्ट रो. फर्स्ट कॉलम म्हणजे A1 A2 A1 A2 सेकंड कॉलम B1 B2 B1 B2. या पद्धतीने आपण ते मांडणी करतोय. आणि आता याचे आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर आपण कशा पद्धतीनं फाइंड आउट करतोय? मेन डायगोनलचे एलिमेंट. हे मेन डायगोनलचे एलिमेंट आहेत A1 आणि B2. या दोन्हींचा प्रॉडक्ट घेत असते आपण. म्हणजेच A1 इंटू B2. A1 B2. आणि यातून काय मायनस करायचं? सेकंडरी B1 A2 B1 A2 हा, सेकंड डायगोनल जे आहेत हे जे एलिमेंट आहेत A2 B1 किंवा B1 A2 या दोन्हींचा प्रॉडक्ट आपल्याला मायनस करायचा. B1 A2 A1 B2 मायनस B1 A2. मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रॉडक्ट मायनस अँटी डायगोनलच्या एलिमेंटचा प्रॉडक्ट. हे केलं का आपल्याला त्याची व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 मिळते. लक्षात आलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन थोडक्यात लक्षात ठेवायचं या 2/2 साठी. या पद्धतीने हा तिरकस गुणाकार मायनस हा तिरकस गुणाकार. हे मायनस हे. लिहून झालं सर्वांचं? ठीक आहे. आता एक एक्झाम्पल बघा म्हणजे लक्षात येईल. सर्वांनी लिहून घ्या. फर्स्ट एक्झाम्पल. D equal to determinant 3 4 6 2. हे लिहिलेलं दिसतंय ना व्यवस्थित? सर दिसतंय का मोठ्या लाईन काढू द्या अजून? हे नाही सर, बरे आहेत, असेच राहू द्या. राहू द्या ना असे? हो सर. ठीक आहे. आता मेन डायगोनलचे एलिमेंट आपल्याला बघायचे आहेत. कोणकोणते आहेत तिथं? 3 2 3 आणि 2. त्यामुळं दोन्हींचं मल्टिप्लिकेशन इथे येणार 3 into 2 मायनस
पहिला मेन डायगोनल इथले घेतले, आता अँटी डायगोनल घ्यायचे, या पद्धतीनं क्रॉस घ्यायचा. 6 into 4. 6 कोणत्याही पद्धतीने लिहा, 4 into 6 लिहा किंवा 6 into 4 लिहा. सर तिथं पण B1 into A2 होतं म्हणून 4 into 6. हा असू द्या, काय प्रॉब्लेम. ते फक्त ते आपल्या 4 into 6 आपल्या रिअल नंबर मध्ये काय असतं, 2 into 3 केलं काय आणि 3 into 2 केलं काय, आन्सर किती येतं? एकच येते. 6च येतं, एकच येतं आपलं आन्सर. त्यामुळं सिक्वेन्स त्याचा चेंज केला तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण असं इथं मल्टिप्लिकेशन असं करायचं नाहीये, हे मायनस हे करायचं नाहीये. सिक्वेन्स हा तिरकस गुणाकार, हा डायगोनल आणि हा डायगोनल, या दोन्हींचे प्रॉडक्ट करून मायनस करायचे आहेत आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. आता 3 into 2 म्हणजेच 6 minus 24. मायनस 4 into 6 म्हणजेच 24. 24. दोन्हींचे प्रॉडक्ट घेतले, मध्ये मायनस आहे असं, आणि आता 6 minus 24 म्हणजेच 18. मायनस 18 येतं. व्यवस्थित लक्षात ठेवा, ते D इक्वल टू आन्सर मिळाला आपल्याला -18, की ज्यामध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2/2 डिटर्मिनंट साठी, मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रॉडक्ट मायनस अँटी डायगोनलच्या एलिमेंटचा प्रॉडक्ट, हे सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला हे आन्सर मिळालं. हे काही कॅल्क्युलेशन खालचा पार्ट तुम्ही कॅल्क्युलेटर वरती करू शकता, किंवा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचे आणि मोठ्या संख्येचं साइन द्यायचं. मोठी संख्या इथं 24 आहे, त्यामुळं त्याचं साइन इथं मायनस आपण दिलेलं आहे, म्हणून -18 त्याचा आन्सर झाला. झालं सर्वांचं? हो सर. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल लिहून घ्या. D इक्वल टू डिटर्मिनंट 1, 6, 3 -18. सांगा तिरकस गुणाकार काय येईल आता पहिला? 1 into -18. -18 जे आहे ते त्याला ब्रॅकेट टाकायचं, परत मायनस, हा तिरकस गुणाकार आता 6 into 3. 6 into 3. 6 into 3. मायनस नंतरचा अगोदर मिक्स करायचं नाहीये, अगोदरचा प्रॉडक्ट वेगळा, दुसरा प्रॉडक्ट वेगळा, आणि मध्ये मायनस आहे असं ठेवलं आपण. सांगा आता 1 into -18. -18. -18 minus 6 into 3. 18. पहिला आहे -18, -6 into 3 पुढे आलं -18, आणि -18 आणि -18 सबट्रॅक्शन आहे, किती येते? -36. -36. हे आपलं आन्सर. D इक्वल टू -36. लक्षात आहे? हो सर. आता हे झालं डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केला, पण या डिटर्मिनंट मध्ये एखाद्या वेळी व्हेरिएबल, अननोन व्हेरिएबल जर तुमच्या इक्वेशन मध्ये जर दिलेला असेल तरी आपल्याला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. आता अजून एक एक्झाम्पल घेतो, तेही बघा ट्रिग्नोमेट्रीवरचा, आणि त्यानंतर आपण अननोन व्हेरिएबल्स घेऊया. थर्ड एक्झाम्पल या सर्वांनी D इक्वल टू sin θ
minus cos theta sin theta डिटर्मिनंट कम्प्लीट. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. इक्वल टू घ्या सर्वांनी आता हे सांगा मला तिरकस गुणाकार पहिला साइन थीटा इंटू Sin साइन थीटा theta into sin theta. ओके साइन थीटा इंटू साइन थीटा. पुढं काय असेल साइन माइनस मायनस माइनस Minus. माइनस कॉस इंटू प्लस कॉस थीटा. आता हे म्हणजे मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर आहे. म्हणजे इथं मी मायनस साइन असेल तर त्याला ब्रॅकेट टाकायचा मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा. वन येत आन्सर. सॉल्व्ह करायचं. ओके बरोबर आहे. साइन थिटा इंटू साइन थिटा हे काय असेल साइन हो? स्क्वेअर थीटा. एक्स इंटू एक्स जसं एक्स स्क्वेअर असतं तसं साइन इंटू साइन म्हणजेच इथं आलं साइन स्क्वेअर थिटा. तसंच कॉस थिटा इंटू कॉस थिटा. स्क्वेअर थीटा. कॉस इंटू कॉस म्हणजे कॉस कॉस स्क्वेअर स्क्वेअर थिटा असतं. कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर. आता मधलं साइन बघायचं आहे आपल्याला. साइन कोणकोणते आहेत इथं? इथं एक मायनस साइन आहे आणि त्या मायनस मुळे त्याच्या आतल्या पुढे एक मायनसचं minus प्लस sign आहे. होतंय. बरोबर आहे. हे एक मायनस आणि हे एक मायनस. दोन मायनसचा प्रॉडक्ट काय असतो? प्लस प्लस असतो. म्हणून इथं प्लस आलं. प्लस कशा पद्धतीने आलं लक्षात घ्या आता. हो सर. हा हो सर. मायनस मायनस प्लस आलं आणि ह्यांची ऍडिशन म्हणजेच आपले काय असतं? वन असतं. वन. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ही ट्रिग्नॉमेट्रीची आयडेंटिटी जे आपल्याला ऑलरेडी 10वी मध्ये 3 आयडेंटिटी महत्वाच्या झालेल्या असतात. त्यातली ही फंडामेंटल आयडेंटिटी मधली ही आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ही 1 असते. ट्रिग्नॉमेट्री जरी आली तरी ट्रिग्नॉमेट्रीचे रिलेशन आपल्याला यूज करता आले पाहिजे. हो सर. झाले सर्वांचं लिहून ये. समजलं सर्वांना हे? ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम लिहा. कितवा प्रॉब्लेम आहे? 9वा का 10वा प्रॉब्लेम आहे? चौथा. चौथा चौथा का 10वा? चौथा. चालू आहे सर. चौथा चालू आहे. बरं ठीक आहे. फोर्थ प्रॉब्लेम क्वेश्चन लिहून घ्या. फाइंड एक्स if determinant x8 2x equal to 0. x8 2x equal to 0. अननोन व्हेरिएबल आहे कोणता? एक्स. तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी मी सुरुवातीला गिवन दिलेलं इक्वेशन मी आहे असं लिहितो. x8 2x equal to 0. आन्सर मध्ये लिहिताना मी दिलेला क्वेश्चन आहे असा लिहिला. आता हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. सांगा कशा पद्धतीने सॉल्व्ह होईल आता? x into x minus 2 into x. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती झालंय सिम्प्लिफिकेशन. x into x minus
8 into into 2 Into तिरकस गुणाकार 8 into 2. सिक्वेन्स चेंज करायचा नाहीये, पहिला x into x च घ्यायचा. तर काही वेळा 8 into 2 minus x into x असं उलट करायचं नाहीये, त्यावेळी आपला आन्सर चुकलेला असेल. पहिला मेन डायगोनलचा प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्यानंतर मग अँटी डायगोनलचा प्रॉडक्ट घ्यायचा, which is equal to 0. सांगा x into x x square x square minus 8 into 2 16. 16 which is equal to 0. 0. 4 येत आन्सर. इक्वेशन आहे, बरोबर आहे. इक्वेशन आहे हे इक्वल टू 0 आहे, याचाच अर्थ इक्वल टू आलं का ते इक्वेशन आहे. आणि इक्वेशन असेल तर आपल्याला जो अननोन व्हेरिएबल आहे तो आपल्याला फाइंड आउट करता येत असतोय. मग हे सिम्प्लिफिकेशन करायचंय आपल्याला. एक्स स्क्वेअर इक्वल टू जी व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले ती तेवढी मी लेफ्ट साइडला ठेवली, बाकी राईट साइडला टाकूया. मग -16 राईट साइडला गेलं तर +16 आणि आता एक्स स्क्वेअर इक्वल टू 16 आहे. मी दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतो, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. त्यावेळी आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळेल, एक्स स्क्वेअरचं रूट एक्स. एक्स स्क्वेअर ही एक क्वाड्रॅटिक टर्म आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आन्सर किती असतात रूट हो त्याचे? 2 रूट असतात, एक प्लस मधला आणि एक मायनस मधला. मग 16चं रूट 4 येतं आणि त्याला साइन असतील प्लस आणि मायनस, दोन्हीही साइन असते. प्लस मायनस 4 चा अर्थ काय? एक व्हॅल्यू एक्स ची 4 असेल आणि दुसरी व्हॅल्यू एक्स ची -4 असेल. यापैकी दोन्हीपैकी एक कोणतं तरी सोल्युशन जर दिलेलं असेल ऑब्जेक्टिव्ह मध्ये तरी त्याला क्लिक करून तुम्ही आन्सर लिहू शकता. काही वेळा +-4 दोन्हीही देतील, काही वेळा एक देतील. समज सर्वांना आहे? यस सर. Yes, sir. प्रॉब्लेम येत असेल तर सांगत चला, एखाद्या एक्झाम्पल मध्ये परत सांगायचं असेल तरीही. ठीक आहे, मग नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. फाइंड एक्स if determinant x1 for x equal to डिटर्मिनंट आहे -4 2 आणि 2x. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. x1 4x -4 2 2x. या दिलेला क्वेश्चन आहे असा. सुरुवातीला दिलेलं आहे असं याचं गिवन डिटर्मिनंट x1 4x equal to -4 2 2x.
इक्वेशन आहे इक्वल टूचा अर्थ इक्वल टूच्या लेफ्ट साईडचे सॉल्व्ह करायचं, राईट साईडचाही डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. दोन्ही डिटर्मिनंट दोन्ही साईडला सॉल्व्ह करायचे. आता सांगा लेफ्ट साईडला एक्स x एक्स इंटू इंटू x. एक्स आता डायरेक्ट minus गेलं 4 चालू करा. x square minus 4 is equals to x इंटू x म्हणजेच x स्क्वेअर येईल. x इंटू x म्हणजे x स्क्वेअर मायनस इथं आता 1 इंटू 4 आहे. 1 इंटू 4 म्हणजे 4 लिहिला. आता आपल्या लक्षात आलं आपण डायरेक्ट लिहू शकतो ते x इंटू x एक्स स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 4. आता पुढचं तर हे x सांगा is equal मायनस to 4 4 इंटू आलं एक्स minus मायनस 4 इंटू एक्स मायनस 4x मध्ये साइन मायनस आणि हे 2 इंटू 2 4 2 इंटू 2 4. तिरकस गुणाकार केला मेन डायगोनलचा प्रॉडक्ट मायनस अँटी डायगोनलचा प्रॉडक्ट. या पद्धतीने आपण सिम्प्लिफाय केलं. आता मी सर्वच्या सर्व टर्म एका साइडला घेतो जेणेकरून आपल्याला एक इक्वेशन इक्वल टू 0 तयार होईल. त्यासाठी मी हे इक्वेशन तयार करतो. बघा पहिलं डाव्या साइडच्या ज्या टर्म आहेत त्या आहे अशा ठेवल्या एक्स स्क्वेअर मायनस 4 आणि उजव्या साइडच्या टर्म जर डाव्या साइडला घेतल्या तर काय साइन चेंज होतील हो. प्लस होईल मायनस 4x प्लस काय होईल प्लस 4x होईल. प्लस 4x आणि ह्या मायनस 4 च प्लस 4 होईल. विच इज इक्वल टू राईटला राहील काय 0 0 राहील. सर्व लेफ्ट साइडला घेतल्यानंतर आपल्याला राहील राईटला 0 फक्त. आता यामध्ये 4 minus 4 आपल्याला दिसतंय बरोबर आहे हे मायनस 4 आहे हे प्लस 4 आहे. 4 मायनस 4 दोन्ही अपोजिट साइन असतील तर एकमेकाला काय होतील ते कॅन्सल कॅन्सल होतील. म्हणजे हे दोन्हीही निघून गेले. मायनस 4 ला प्लस 4 निघून गेलं. राहिल्या दोन टर्म एक एक्स स्क्वेअर दुसरी 4x. आता या दोन टर्म मधून कॉमन काय असेल हो एक्स एक्स कॉमन येईल बरोबर आहे. एक एक्स स्क्वेअर टर्म आहे दुसरी 4x टर्म आहे. दोन्ही मध्ये नंबर तर कॉमन दिसत नाहीये एक्स दिसते दोन्ही मध्ये कॉमन म्हणून एक्स घेतलं. आता पहिल्या टर्म मध्ये एक्स स्क्वेअर मधून एक्स घेतल्यानंतर राहिलं काय हो एक एक्स राहिलं एक एक्स राहणार. 2x मधला एक एक्स घेतल्यानंतर एक एक्स राहिला. पुढे आता प्लस इथलं साइन टाकलं प्लस आणि तिथून एक्स कॉमन घेतल्यामुळे इथं राहिलं काय इक्वल टू 0 विच इज इक्वल टू 0 बरोबर आहे. एक्स इंटू एक्स प्लस 4 इक्वल टू 0 मिळाला आपल्याला. आता आपल्याला मॅथ्स मध्ये माहित आहे कोणत्याही दोन टर्मचा प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर त्या दोन प्रॉडक्ट टर्म पैकी एक टर्म कोणती तरी त्यातली 0 असते. म्हणजे एक तर x इक्वल टू 0 असेल किंवा दुसरं x plus 4 is equal to 0 इक्वल टू 0 असेल. हा आपला रूल असतो मॅथ्सचा. दोन टर्मचा प्रॉडक्ट 0 असेल तर त्यापैकी कोणतीही एक टर्म 0 असते. पण एक्झॅक्ट कोणती टर्म 0 माहिती नाहीये आपल्याला म्हणून एक तर x 0 असेल म्हणू शकतोय आपण किंवा x प्लस 0 असेल म्हणू शकतोय. मग यावरून x ची एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0 आणि दुसरी x ची व्हॅल्यू मिळाली minus प्लस 4 4 राईट साइडला घेतल्यानंतर minus 4 मायनस 4. x प्लस 4 इक्वल टू 0 वरून x इक्वल टू मायनस 4 मिळाला. ही सोल्युशनच्या व्हॅल्यू झाल्या. एक तर x इक्वल टू 0 असेल किंवा x इक्वल टू मायनस 4 असेल. या पद्धतीने त्याची सोल्युशन्स मिळतील. समजलं एक्झाम्पल हे व्यवस्थित बघा. हो सर.
हो सर. हो सर. तुम्ही एक सॉल्व करायला घ्या. सॉल्व करून दाखवा लगेच मला सांगा. ओके सर. लिहा फाइंड एक्स if determinant x2 8 4 equal to determinant 1 1 2 2. Solve करा. x2 at 4 1 1 2 2. सर x is equal to 4. ओके चेक करा बघा. अजून कोणाचं आलंय का? 4. चेक करा अजूनही. X is equal to 4. X is equal to 4. X is equal to 4. बरोबर आहे. कोण सॉल्व करेल यावरती? सॉल्व करताय कोणी बोर्डवरती? हो सर कर सर. ते हा, नाही की करा. कर सर. हे नाही काय? एक मिनिट. आलं सर आलं. करा. सर इथं पुढचं डायरेक्ट 0 लिहू का? म्हणजे ही जागा पूर्ण आहे. ओके. नेक्स्ट स्लाइड करत होता. ठीक आहे. झालं सर. 4x equal to 16 x equal to 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं. मेन डायगोनलचा प्रॉडक्ट मायनस अँटी डायगोनलचा प्रॉडक्ट आणि सबट्रॅक्शन घेऊन इक्वल टू लास्टला इक्वल टूच्या पुढे 0 आला. इक्वेशन 4x equal to 16 तयार झालं आणि x equal to 4 न डिवाइड केल्यानंतर त्या 16 ला आपल्याला 4 मिळाला. आले का सर्वांचं हे आन्सर? येस सर. Yes, sir. हो सर. ठीक आहे. काही एक्झाम्पल होमवर्क साठी तुम्हाला देतोय. सॉल्व करा नंतर. डिटर्मिनंट आता आपण 2x2 ऑर्डरचे डिटर्मिनंट सॉल्व करायची प्रोसिजर बघितली. उद्या आपण आता 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व करायचा हे आपण बघणार आहे. 3 रोज आणि 3 कॉलम याला आपण 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट म्हणतोय. आणि त्याची प्रोसिजर एक या पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी प्रोसिजर आहे व्हॅल्यू फाइंड आउट करण्याची. ते आपण ठीक आहे. तिथं आपण पार्ट आहे पुढच्या लेक्चरला. ओके सर. Okay, Thank you. sir. Okay, sir.